त्यामुळे मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय महत्त्व जे आहे ते ओळखून भाजपला एक सुसंस्कृत आणि हुशार, अभ्यासू आणि शिकलेला महापौर देणं ही भाजपची प्राथमिकता असेल. चौथी गोष्ट म्हणजे मुंबई महापालिकेचं बजेट साधारण 74 कोटीचं बजेट आहे. म्हणजे ईशान्येतली काही राज्य जर आपण एकत्रित केली तर त्यांचं सुद्धा तेवढं बजेट होत नाही, तेवढं मुंबई महापालिकेचं बजेट आहे. त्यामुळे मुंबईचे प्रश्न माहीत असलेला, मुंबईमध्ये जसं उद्धव ठाकरे म्हटले होते की मुंबईत जन्माला आले नाहीत त्यांना मुंबईचे प्रश्न काय कळणार, तर हे पण भाजपला लक्षात घ्यावं लागणार आहे. मुंबईत जन्माला आलेलाच व्यक्तीला महापौर पद द्यायचं की बाहेरून मुंबईत आपलं साम्राज्य तयार केलेल्या नगरसेवकाला महापौर पद द्यायचं, याच्यावरती सुद्धा मुंबईचे प्रश्न माहीत असलेला आणि बजेटचं योग्य नियोजन करणारा महापौर पदाचा चेहरा भाजपला द्यावा लागणार आहे. सगळ्यात पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंचा जरी मुंबई महापालिकेमध्ये महापौर बसेल इतपत मेजॉरिटी उद्धव ठाकरेंना मिळाली नसली तरी जवळपास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मिळून 71 नगरसेवक मुंबई महापालिकेत होत आहेत. तर भविष्यात मुंबई महापालिकेचा जेव्हा कारभार सुरू होईल प्रत्यक्षात, तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये ठाकरे आणि ठाकरे बंधूंचं दबदबा राहणार आहे, त्यांच्या नगरसेवकांचा वॉच राहणार आहे. तर या नगरसेवकांना पुरून उरेल असाच महापौर पदाचा चेहरा भाजपला द्यावा लागेल. त्यामुळे सध्या जे चेहरे आहेत त्यापैकी मकरंद नार्वेकर यांचं नाव प्राथमिक घ्यावं लागेल. मकरंद नार्वेकर हे राहुल नार्वेकरांचे भाऊ आहेत. आता एकाच घरात भाजप किती पदं देणार हा मुद्दा जरी असला तरी जो प्रशासकीय अनुभव आहे, ते ज्येष्ठ नगरसेवक आहेत, त्यांना मुंबई महापालिकेच्या गोष्टी, कारभार या सगळ्यांचा अनुभव आहे, तर त्या टप्प्यावरती ते सरस ठरतात. दुसरी म्हणजे प्रकाश दरेकर, जे प्रवीण दरेकरांचे भाऊ आहेत. भाजपने विधान परिषदेवर आमदार असलेल्यांना मंत्रिपद द्यायचं नाही असा क्रायटेरिया लावलेला आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांचं मंत्रिपद मागच्या 2 टर्मपासून हुकलेलं आहे. ते त्यांच्याकडे भले मुंबई बँकेची जबाबदारी असेल तर पण एक महत्त्वाचं पद त्यांच्या घरात द्यायचं ठरलं तर प्रकाश दरेकर यांचं नाव पुढे येऊ शकतं. महिलांमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचं नाव आघाडीवरती आहे. तेजस्वी घोसाळकर जरी ठाकरेंच्या शिवसेनेतून नुकत्याच आलेल्या असल्या भाजपमध्ये, तरी जसं नेहा मागाशी म्हटली की आता लगेच कुठलीही विधानसभेची निवडणूक नाही, लोकसभेची निवडणूक नाही आहे. त्यामुळे तेजस्वी घोसाळकर आणि भाजपचं नेमकं काय बार्गेनिंग झालंय त्याच्यावरती घोसाळकरांचा महापौर पदाचा नाव ठरणार आहे.